ठाणे येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते सुसंवाद मेळावा पदाधिकारी कार्यकर्ता सुसंवाद मेळावा खारकर आळी NKT सभागृह ठाणे दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आला। त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। मेळाव्याचे नियोजन माननीय खासदार श्री राजनजी विचारे साहेब आणि माननीय ठाणे जिल्हा प्रमुख श्री केदारजी दिघे साहेब यांनी केले। सर्वप्रथम आनंदनगर चेक नाका येथे माननीय खासदार श्री संजय राऊत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील मान्यवर यांचे स्वागत माननीय खासदार श्री राजनजी विचारे साहेब आणि माननीय ठाणे जिल्हा प्रमुख श्री केदारजी दिघे साहेब यांनी केले आणि तिथून पुढे टेंबी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यास हार घालून पुढे त्यांची समाधी शक्तीस्थळ येथे वंदन करून सर्व नेत्यांचा ताफा मेळाव्यासाठी सभागृह ठिकाणी रवाना झाला आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील मान्यवरांनी शिवसैनिक आणि पदाधिकारी यांस मार्गदर्शन केले। त्या सभेच्या वेळी माननीय खासदार संजयजी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कार्यक्रम समारोप केला। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश दळवी। दिघे साहेबांच्या स्मारकाविषयी काल राजनजी विचारे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली। या काळामध्ये ठाण्यात शिंदे साहेबांची तुमच्या अधिकृतपणे 2 बंगले झाल्याची माहिती मला विचारे साहेबांनी। तर दिघे साहेबांचं गुरुवर्यांचं स्मारक नाही, स्वतःचे बंगले झाले, स्वतःच्या प्रॉपर्ट्या केल्या, पण दिघे साहेब फक्त राजकारणासाठी। आज आम्ही आलो ठाण्यामध्ये, आम्हाला काय कोणाच्या परवानगीची गरज नाही ठाण्यात येणार। आम्ही टेंबी नाक्यावर गेलो, सगळे शिवसेनेचे नेते दिघे साहेबांच्या पुतळ्यास आम्ही पुष्पहार अर्पण केला, पुष्पहार अर्पण केला। त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालो। विकास नव्हते लोकांनी आम्हाला विचारला, पण आनंद आश्रमात गेला नाही। दिघे साहेबांनंतर तो आनंद आश्रम राहिला नाही, तो त्यांचा कोठा झालेला राजकीय, आणि ती प्रॉपर्टी या महाशयाने आपल्या नावावर करून घेतली अशी माझी माहिती आहे का? अशी माझी माहिती ट्रस्ट होता किंवा एका पार्श्वात जी जागा होती त्यांनी आनंद दिघे साहेबांना ती वापरायला दिली होती, त्या जागेवरती आता मालकी हक्क सांगू तिथे आम्ही काय करतो? आम्ही पुष्पहार अर्पण केल्यावरती आम्हाला आत्ताच केदार दिघेंनी मला एक व्हिडिओ दाखवला। त्यानंतर आम्ही शक्तीस्थळावर गेलो। शक्तीस्थळावर पोहोचेपर्यंत आम्ही जो दिघे साहेबांना पुष्पहार अर्पण केला तो या शिंदेच्या गुंडांनी, शिंदे साहेबांच्या तुमच्या गुंडांनी ठाणेकरांच्या तो हार काढून पायदळी तुडवला दिघे साहेबांच्या समोर। तो हार तसाच खाली पायदळी तुडवून त्यांनी कोणाचा अपमान केला? माननीय आनंद दिघे साहेबांचा। ही कोणती विकृती या ठाण्यामध्ये वाढते? दिघे साहेब काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे? जर तुम्ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगायला निघालेले आहात ना, म्हणजे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे साहेब आहे। आनंद दिघे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक होते। शेवटपर्यंत ते स्वाभिमानाने आणि निष्ठेनं माननीय बाळासाहेबांबरोबर आणि उद्धवजींबरोबर आहे। त्यांना आम्ही घातलेला हार जर यांचे गुंड लाभात हे पहा कसा पाय खाली तुडवलाय बघा, ही यांची विकृती, ही भीती आहे, भीती। आम्ही या ठाण्यामध्ये आलो, सगळे लोकांचा प्रतिसाद मिळाला, लोक जमले, घोषणा आणि गर्जना जयजयकार झाला शिवसेनेचा। हे दिघे साहेबांचा पवित्र आत्मा, बाळासाहेबांचा आत्मा वरून पाहतो आहे।
तुम्ही 100 रेडे कापले आणि 100 डुबक्या मारल्या गंगेत, तरी हे पाप धुतलं जाणार नाही. एवढ्यात मला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.